राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. एकूण 26,758 कोटी रुपयांच्या कर्जावर ही पुनर्रचना लागू होणार आहे. याबाबतची माहिती बँकांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीला दिली. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. शेत जमिनीचे जुने वाद मिटणार असून सलोखा योजनेला दिली मुदतवाढ. जुने वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजनेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केला आहे. तसेच प्रलंबित वादावरती सामोपचाराने पडता पडणार. शेत जमीन वटवाईचे वाद सुटणार असून 2026 पर्यंत योजनेला मिळाली मुदतवाढ. सीसीआयने 10 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असल्याचे समोर आले असून 1,33,000 शेतकऱ्यांची नोंदी. सीसीआयकडील आवक थांबताच खुल्या बाजारात कापूस दरवाढ. खुल्या बाजारात कापसाचे दर 6,340 रुपये क्विंटल पर्यंत वर चढले आहे, तर हमी भावापेक्षा 300 ते 350 रुपयांनी अधिक आहे. केवायसी नंतर ही रक्कम नाही आली, लाडक्या बहिणींची कुठे चूक झाली. अनेक महिला अद्याप 1,500 रुपयांच्या प्रतीक्षेमध्ये असून प्रशासकीय स्तरावरती उपाययोजना दिसेना. तसेच कागदपत्र अपलोड न झाल्याचा फटका बसल्याने ई सेवा केंद्र आणि ऑपरेटरचा गोंधळ. परतूरमध्ये एकाच वर्षी 800 एकर तर यंदा 300 एकरावर कलिंगडाची लागवड झाल्याचे दिसून येते. परतूर तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असून बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांची दुर्लक्ष. तसेच कलिंगडाची लागवड वाढण्याची शक्यता. 3 वर्षात प्रथमच सोयाबीनचे भाव 5,000 रुपये पोहोचले. सोयाबीनच्या भावात वाढ झाली असून शेतकऱ्यांची झोळी रिकामीच. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 दिवसात क्विंटल मागे 300 ते 400 रुपयापर्यंत भाव वाढ झाली असून सध्या सरासरी 4,900 ते 5,000 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. राजम्याला सोयाबीनपेक्षा जास्त भाव तर दरामध्ये 1,000 ते 1,500 रुपयापर्यंत फरक दिसून येतो. राजम्याला सरासरी 5,900 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने पुढच्या वर्षी क्षेत्र वाढण्याची शक्यता. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदानातून 2 कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले असून 110 विमा प्रकरणे मंजूर, तर जुन्नर तालुक्यात 38 शेतकऱ्यांना लाभ. चांदीने घेतले विक्रमी झेप तर ओलांडला 3 लाखांचा टप्पा. तसेच सोन्यानेही गाठले नवे शिखर. सोमवारी एका दिवसात 10,000 रुपयांची वाढ. सोमवारी चांदीचा दर 3,02,600 रुपये प्रति किलोवरती पोहोचला असून सोन्याच्या दरातही सोमवारी 1900 रुपयाची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर 1,48,100 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या शिखरावरती पोहोचला आहे. केळी पीक विमा योजनेत 2 कोटी लुबाडण्याचा झाला होता प्रयत्न. 18,000 मध्ये 11 शेतकऱ्यांकडे फळबाग लागवड नसल्याचे समोर आले. एका क्लिकवर महावितरण आता एकाच ॲपमध्ये ग्राहकांना मिळाला दिलासा. नवीन कनेक्शन पासून ते वीज चोरीच्या तत्कारीपर्यंत सर्व सुविधा ग्राहकांना या ॲपद्वारे मिळणार. 2 वर्षापासून शेतकऱ्यांनी पैसे भरले तरी मात्र सोलर जोडणीला केली जात आहे टाळाटाळ. तसेच अधिकारी फोन नाही उचलल्याचा होत आहे आरोप. तेलाचा गाणा टाका आणि मिळवा 9,90,000 रुपयांचे अनुदान. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात तेलबिया प्रक्रिया युनिटवर 33% सबसिडी. घरकुल बांधणाऱ्यांची रेतीसाठी अडवणूक होत असून परवानगी दिल्यानंतरही रेती देण्यास नकार. अमरावती महसूल विभागाकडून लाभार्थ्यांची अडचण. खरीप हंगामातील धान्याचे 580 कोटींचे चुकारे थकले असून 4 महिन्यापासून शेतकरी करत आहेत पायपीट. तसेच खरेदी सुरू, पण निधी कधी मिळेल. गोंदिया जिल्ह्यातील 77,729 शेतकऱ्यांचे 582 कोटी रुपयांचे चुकारे थकवल्याने शेतकऱ्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 103 कोटी खर्चूनही वाढला नाही सिंचन टक्का. राजुरा तालुक्यातील सिंचन प्रकल्पावर आतापर्यंत 103 कोटींचा खर्च झाला. मात्र अजूनही सिंचनाची व्याप्ती न वाढल्याने शेकडो हेक्टर शेती निसर्गाच्या भरोश्यावर. कापूस उत्पादकाचे 3 महिन्यात 2,500 कोटींचे नुकसान. आयात शुल्क रद्दचा फटका तर सीसीआयची खरेदी दिरंगाई. 3 महिन्यासाठी कापसावरील 11% आयात शुल्क रद्द केल्याने दर दबावात आले. याच काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आणि सीसीआयने एमएसपी दराने कापूस खरेदी करण्यास दिरंगाई केली. या काळात व्यापाऱ्यांनी 66% कापूस बाजारभावाने म्हणजेच एमएसपी पेक्षा कमी दराने खरेदी केल्याने देशातील कापूस उत्पादकाचे सरासरी 2,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सहलीसाठी लालपरी धावली असून महामंडळाला 66 लाखांची लक्ष्मी पावली. पर्यटक स्थळे पाहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध शाळांनी केली महामंडळाच्या 201 बसेसची बुकिंग. शालेय सहलीसाठी 50% सवलत असून 3 महिन्यात मिळाले 66 लाखांचे उत्पादन. गहू आणि ऊसानंतर आता तूर कापण्यालाही होत आहे हार्वेस्टर मशीनचा उपयोग. मजूर टंचाईवर मात तर पैसा व वेळेची होणार बचत.
वीज प्रश्नातून कायमची सुटका होत असून 11,000वर सौर कृषी पंप. रात्रीच्या त्रासापासून मुक्ती होत असून दिवसा सिंचन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत 22,502 अर्ज मंजूर झाले असून 11,347 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले. लाडक्या बहिणी धडकल्या जिल्हा कचेरीमध्ये. 2 महिन्यापासून जमा होईना रक्कम तर केवायसी नसल्याचे दिले जात आहे कारण. सराटी येथील खडकावर जमीन फुलवली आंब्याची बाग. सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचे यशस्वी प्रयोग. जुनी घरे पाडली तर नवीन बांधकामे रखडली. घरकुल लाभार्थी संकटामध्ये. सोयगाव तालुक्यात तटपुंजा अनुदानामुळे गरिबांची ओढाताड तर प्रशासनाकडून निधीची प्रतीक्षा. फक्त 10% रक्कमेत सौर पंपाच्या योजनेमध्ये हेलपाटे मारूनही प्रतीक्षा यादी पुढे सरकेना. शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज करून पैसेही भरले मात्र 6 महिने उलटूनही सौर पंप मिळेना. खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामातही शेतकऱ्यांची मका पिकाला पसंती. नाशिक जिल्ह्यात 22,000 हेक्टरवर लागवड झाली असून जनावरांच्या चाऱ्यासाठी होत आहे मागणी. मालेगावमध्ये आतापर्यंत 6,000 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांदा लागवड केला असून महिना अखेरीस 10,000 हेक्टर वाढीची शक्यता. कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज. लागवडीसाठी वाढली कांदा रोपांची मागणी. राज्यामध्ये सुमारे 1,15,000 हेक्टरवर डाळिंबाची लागवड तर वाशिम जिल्ह्यात मात्र ही लागवड केवळ 30% पर्यंत मर्यादित राहिली आहे. तसेच राज्यात नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पुणे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये डाळिंब हे प्रमुख आणि निर्यातक्षम पीक म्हणून ओळखले जाते. भूमिपुत्राच्या मोर्चाने दणाणला पालघर जिल्हा. जमीन जंगल बचावासाठी लाल वादळ तर शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासाठी लाँग मार्च. वाळवण बंदर रद्द करा. मच्छीमार भूमिपुत्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. राज्यामध्ये यंदा रब्बी पेरण्या 110% पोहोचल्या असून सरासरी क्षेत्र मर्यादा ओलांडली. तसेच पेरा वाढल्याने तृणधान्य कडधान्य उत्पादनाचा वाढीचा अंदाज. ऊसापाठोपाठ आता एआयवर तूर कांद्यासह परदेशी भाजीपाला लागवड. बारामती कृषी प्रदर्शन पाहून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, हरियाणाचे शेतकरी भारावले तर मातीविना शेती प्रयोग. 1 खोड डाळिंब एकाच झाडाला लागलेली वांगी ठरली आकर्षक. असेच दररोज नवनवीन माहिती, बातम्या आणि बाजारभावासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.